हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर दिवाळीच्या ब्लॉगमधला हा माझा तिसरा ब्लॉग असला असता, पण हा दुसराच आहे. कारण की पाडव्याचा ब्लॉग माझा मी पूर्ण तयार केलेला, कसं काय माहीत नाही, पण त्याचे सगळे व्हिडिओज माझे डिलीट झाले आहेत. त्यांना पुन्हा रिटर्न घेण्याचाही ट्राय केला, पण ते नाही झाले. त्यामुळे डायरेक्ट मी भाऊबीजेचाच ब्लॉग टाकते. आणि ही भाऊबीज जरा स्पेशल होती, सरप्राइजेसने भरलेली होती. तर सगळ्यात आधी आम्ही हर्षला ओवाळून घेतलं आमच्याच घरात. त्याच्यानंतर आम्ही सगळे आणि मामा मामी आम्ही आमच्या मावशीच्या घरी जाणार होतो त्यांना सरप्राईज देण्यासाठी, भाऊबीजेसाठी. तर या ब्लॉगमध्ये आम्हालाच कसे सरप्राईज भेटले आहेत ते तुम्ही पुढे बघाच. हळू आहे हळू. आपण तुळजापूरला किती वाजेपर्यंत पोहोचतो? तर इथं आम्ही निघालो होतो स्टार्टिंगला लातूरच्या मावशीकडे आम्ही निघालो होतो. आणि ऑलरेडी मी आणि दिव्या तुळजापूरला भाऊबीजेसाठी जाणारच होतो. तुळजापूरच्या मावशीला माहिती होतं, त्यामुळे ती आम्हाला फोन करून सारखं विचारत होती. पण तिला हे माहिती नव्हतं की मामा पण आमच्यासोबत येणार आहे. पण आम्ही आधी लातूरला जाऊन त्याच्यानंतर तुळजापूरला जाणार होतो. त्यामुळे आता तिला काहीतरी कारण सांगावेच लागणार होते. त्यामुळे हे बघा, इथे दिव्या तिला फोनवर कशी कारणं सांगते ते पण ऐक. थोडा वेळ मामीकडे बसतो, मग परत येऊन मग येतो. लई गर्दी आहे, लई गर्दी आहे. आता 2-3 ह्याच्यावर चढायचं बघितलं, पण काय नाही. थोडी कमी तर होईल ना. बरं थांब मग बघतो. हा हा बर बर बघतो. चलो. व्हिडिओ पण काढताय? त्यांना काढायला की मामा चालू केलंय. सरप्राईज द्यायला. तर सोलापूरवरून लातूरपर्यंत जाऊन आम्ही लातूरला पोहोचलो तर खरे, पण लातूरमध्ये गेल्यावर आम्हाला सरप्राईज भेटलं की आमची मावशीच घरात नाहीये. हे भगवान, तिथून ते पहिलं सरप्राईज होतं आमचं. आमची मावशीच नव्हती, पण राणू आणि संचित घरात होते. त्यामुळे ते बाहेर गेले होते आणि ते तिथं येण्यासाठी 2 तास लागत होते. त्या दिव्या, तू जाऊ नको, थांब. हर्षला पण बोलव. हर्ष इकडे. म्हणलं का नाही आहे तू कधी कधी. What happened? मग मी तुम्हाला म्हणले ना त्याने उदगीरला गेलेत. 2 तासांनी मग तुळजापूरला गेलो असतो, म्हणून आलो असतो तिकडं. तिला बोललो असतो तर म्हणूनच अंदाज. हा, तर दीदी काय डिस्कशन चालू आहे इथे सध्या? आम्ही सरप्राईज द्यायला आलो, तर आम्हाला सरप्राईज भेटले. मावशीच नाही घरात, मामी तर बाहेर गेली. आणि आता आम्ही खायला काय करायचं, कारण सगळ्यालाच भूक लागली. खायला काय करायचं, राणूला आमच्या रवा आणि भगर आणि रवा नाही, रव्यासारख्या प्रत्येक वस्तूचं तिला कळत नाही. तिला कळेना तर रवा कोणता आहे, डब्बे शोधायला. तर खूप काय तर करण्यासाठी आम्ही उपीट करायचं म्हणलं, पण आता तिला बघू रवा भेटला तर, मावशीपर्यंत रवा भेटला तर ठीक आहे. आधी नूडल्स करायचे ठरवले होते, बट आय थिंक नाही, वी थिंक की हे कमी पडतील. सो नूडल्स कॅन्सल. पास्ता हिलाच खायचा नाही आहे. रानूनी खूप ऑप्शन दिले होते, बट नखऱ्याची नार सगळ्यांची थोडी थोडी.
चिवडा खाऊन आम्ही समाधानी आहे. आणि अजून आमची दुसरी जी मावशी उषा मावशी तिने तर थोड्या वेळी तांडवच करणार आहे, कारण तिला माहितीये की तुळजाभवानीचं रूप घेणार आहे तिनं आता. तिला ह्यांना तर काहीच माहिती नव्हतं, पण तिला माहितीये की मी आणि दिव्या येणार आहे, बाकीचे माहित नाही. तर आम्ही तिला सांगितलं की गाडी काय माहिती कधी येते. तर इथंच आम्हाला 4-5-6 तर वाजणार, कन्फर्मच वाजते. बिचारी भोकी मारी. कशी होती घरातून निघताना, कशी होती कानातले येण्यातले केस सजून काढून टाकले तू पण तेच केली. मी घरातूनच कानातले घालून आले नव्हते. तुझे पण केस शोक आता मला लई वाईट वाटायलंय. वाईट म्हणजे वाईट नाही, बट असं गिल्टी फील व्हायलंय की एकतरी कधी नाही ते कधी आलेत, कधीच येत नाहीत. पहिली गोष्ट कधी नाही ते कधी आलेत आणि घरात आई नाही, आणि आई नसल्यावर माझं तर सगळं काम घ्यायला आता खायला काय तर करावं लागेल ना, तर तेच बघावं लागेल. चिल मूड मध्ये होती ती ना, बट आता आम्हाला बघून काय करू काय नको असं विचारी गडबड आहे ती. आपण चिवड्यावर काम बघूया. सोशलला करायचं का? चिवड्यावर काम बघूया. सोशलला करायचं का? बापरे रानू किती ठेवली रानू नेल पॉलिश. मिरची आहे ना? मिरची काय आहे? आहे मिरची नाही मग एकदा वाटत आय थिंक ती पण बारीक रवायचं. हे काय आहे? रवा. हे पुरताय का? पुरताय का? मोप झाला मोप उरताय. सो फायनली आम्हाला रवा मग भेटला. रवा उपीट करायचं ना? सुशीला रवा ना? हो. तू सांगितलीस नाही, तू फोनच केला चला मला. फायनली आमची मावशी आली आहे. 3 वेळेस फोन केलाय सकाळी. प्रशिक्षण केलेलं चहा उठले तुला फोन केले मी. बघा बाई, पाहुणे घरी येऊन पाहुणेच करून चहा करून पिलेत आम्ही. नाश्ता पण पाहुण्यांनीच केला. आणि ते काय करावं, सरप्राईज महागात पडलं. मिळालं खरं तर. त्याच्यानंतर माझी मावशी फायनली आली होती आणि आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आधी तर तिने चहा केला आमच्यासाठी, चहा पिला आम्ही. त्याच्यानंतर सर्वांना ओवाळून घेतलं माझ्या मावशीने मामाला, आम्ही माझ्या भावाला असं ओवाळून घेतलं. आणि हे बघा इथे मी तुम्हाला त्यांचीही लक्ष्मीपूजन होतं आणि आम्ही गेलो होतो भाऊबीजेला, पण त्यांच्या घरी ते तसं भाऊबीजेपर्यंत ठेवतात, मग भाऊबीजेच्या दिवशी काढतात. आणि ही तिची पूजा लक्ष्मीपूजनाची खूप मोठी केली होती तिने आणि छान केली होती. घरात ठरवले होते. आता फराळीचं मला काय म्हणले घरात, तुझ्या मावशीकडे जायचं नाही. तिला आणायच नाही, कशाला आणू? मग आता उषा मावशीच दिले. घरानं वाडा भरू दे, इडी पिढी जाऊ दे, बळीचं राज येऊ दे. आली वर्षाची नाही, पुढे हे शेवटी नाही का? इडी पिढी जाऊ दे, बळीचं राज येऊ दे, गुराढोरानं वाडा भरू दे. इडी पिढी जाऊ दे, बळीचं राज येऊ दे, गुराढोरानं वाडा भरू दे. आली वर्षाची दिवाळी सोन्या रूपानं ओवाळी. आली वर्षाची दिवाळी सोन्या रूपानं ओवाळी. तर ओवाळताना हे बघा दिव्याला तर काहीतरी कारनामा करायचंच असतं. दिवा माझ्या भावाला अगदी म्हणजे त्याला पोळवायचं थोडंसंच राहिलं होतं, पोळवली बी असेल काय सांगता येत नाही, तेही आहे.
त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि खूप ऑलरेडी उशीर झाला होता, तेही घरात नव्हते, त्यामुळे आम्ही निघालो होतो पुढे जाण्यासाठी, कारण की आम्हाला तुळजापूरवरून परत सोलापूरला जायचं होतं. त्यामुळे आम्ही निघालो होतो तुळजापूरला. बाय रानू. येणार आहे लगेच ती राजन. संचितच्या आधीची काय काय After a long time, we met each other at my home, and this all come in my home. That's why my house become Danya Danya. ठीक आहे, आम्ही असंच पावन करण्यासाठी घर सारखं येत राहू आता. हा इथे भाषण संपलं आहे. चलो चलो निघायचं. बाय मावशी. बाय. धर. या परत कधी येता? असू दे असू दे असू दे. बाय संचित. बाय. ए चल मी स्वतः घरी नाही तुला. सरप्राईज देतील म्हणून. सरप्राईज हा नाही पुढच्या सोलापूरला या. बाय. दाखवलं तुझा. लातूरचा सरप्राईज आमचं फेल झालं, पण तुळजापूरचं सरप्राईज आमचं सक्सेसफुल झालं. माझ्या तुळजापूरच्या मावशीला ते सरप्राईज भेटलं आणि तिचे रिॲक्शन तुम्ही बघा. तुला ग्रुपवर फोटो बघितल्यावर कळाल नाही का संचितला? नाही नाही हा तिथं गेल्यानंतर ना, त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा तर भूक लागली होती, दिवसभर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. लातूरमध्ये खायचं होतं, उपीट कमी करून खाल्लेलो, पण त्याच्यानंतरही भूक लागली. तर तिथं गेल्यानंतर ना दुसरं सरप्राईज तर आमच्या तिथं लाईट गेली होती, त्यामुळे तिथे माझ्या मावशीने अंधारातच स्वयंपाक बनवला आणि आम्ही अंधारातच जेवलो. त्यामुळे तो दिवस आम्हाला सरप्राईज भेटायचा होता. त्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सर्वांना वाळून घेतलं होतं आणि सर्वांचे चेहरे बघा खूप थकले होते दिवसभर, त्यामुळे तिथं पण तुळजापूरचं सरप्राईज आमचं सक्सेसफुल झालं. त्याच्यानंतर आम्ही सर्वांना जेवून घेतलं. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो, पण मी नाही निघाले, मी तुळजापूरमध्येच थांबले होते. बाकी सगळे निघाले होते, मी राहणार होते. आणि आमचं तर असा हा व्लॉग होता. आणि लक्ष्मीपूजनाचा व्लॉग माझा पूर्ण डिलीट झाला आहे, त्यामुळे व्लॉग का नसेना, पण मी त्याचे थोडेसे फोटोज आहेत म्हणजे मी ते लावते, ते तुम्ही बघाच. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजून हे चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर पण करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.